बिग बॉस मराठी सीझन 5च्या या आठवड्यामध्ये कोणता कंटेस्टंट घराच्या बाहेर जाणार आहे, कोणता कंटेस्टंट इविक्ट होणार आहे याची माहिती मिळाली आहे। कारण ओपनिंग वोटिंग ट्रेंड्स आले आहेत आणि आपल्याला माहिती आहे की या आठवड्यामध्ये 6 कंटेस्टंट नॉमिनेटेड आहेत। तर या 6 कंटेस्टंट मधून कोणता कंटेस्टंट या आठवड्यामध्ये इविक्ट होऊ शकतो, घराच्या बाहेर जाऊ शकतो आणि कोणता कंटेस्टंट सेव्ह होऊ शकतो, कोणाला जास्त वोट्स मिळाले आणि कोणाला कमी वोट्स मिळाले, संपूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट। आणि ॲज पर ओपनिंग वोटिंग ट्रेंड सर्वात कमी वोट्स मिळाले आहेत घनश्यामला। हो, घनश्यामला सर्वात कमी वोट्स मिळाले आहेत। घरामध्ये घनश्यामचा जो कॉन्ट्रीब्युशन आहे तो ठीकठाक आहे, तरी पण महाराष्ट्रातील लोकांनी घनश्यामला एवढे कमी वोट्स का दिले हे समजत नाही। कारण घनश्यामचा जो कॉन्ट्रीब्युशन आहे घरामध्ये खूप जास्त आहे ॲज कम्पेअर टू बाकी नॉमिनेटेड कंटेस्टंट, आणि तरी पण घनश्यामला एवढे कमी वोट मिळाले आहे। आणि 5 नंबरवरती आहे निखिल दामले। निखिल दामलेची फॅन फॉलोविंग जास्त आहे आणि मला असं वाटतं ह्याच्यामुळे निखिल दामलेला जास्त वोट मिळालेले आहेत ॲज कम्पेअर टू घनश्याम। निखिल दामले आहे 5 नंबरवरती। तर 4 नंबरवर आहे प्याडी। प्याडीची जी फॅन फॉलोविंग आहे सोशल मीडियावर ती खूप आहे आणि मला असं वाटतं त्याच्याचमुळे प्याडीला खूप जास्त सपोर्ट मिळाला आहे, खूप जास्त वोट्स मिळाले आहेत। घरामध्ये प्याडीचा जो कॉन्ट्रीब्युशन आहे खूप कमी आहे, खूप कमी इन्व्हॉल्वमेंट आहे आणि तरी पण प्याडी 4 नंबरवरती आहे, म्हणजे प्याडीला सपोर्ट खूप मिळत आहे। 3 नंबरवरती आहे योगिता। योगिताला एवढे कसे काय वोट मिळाले, कारण योगिताचा जो कॉन्ट्रीब्युशन आहे घरामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे खूप कमी आहे। योगिता खूप कमी बोलते आणि तरी पण योगिताला एवढे वोट्स मिळाले की ज्यामुळे ती आता नंबर 3 वर आहे। म्हणजे सोशल मीडियावर योगिताची जी फॅन फॉलोविंग आहे ती खूप स्ट्रॉंग आहे, जबरदस्त आहे आणि त्यामुळे योगिताला खूप सपोर्ट मिळत आहे, ज्यामुळे योगिता 3 नंबर वरती आहे। तर टॉप 1 आणि टॉप 2 मध्ये खूप स्ट्रॉंग कॉम्पिटिशन आहे, कारण 2 नंबर वरती आहे निक्की तंबोडी। हो, निक्की तंबोडीला खूप सपोर्ट मिळत, निक्की तंबोडीला खूप वोट्स मिळत आहे, कारण निक्कीची जी फॅन फॉलोविंग आहे सोशल मीडियावरती खूप आहे, मिलियन्स आहे आणि याच्यामुळे निक्कीचे जे फॅन्स आहेत निक्कीला खूप सपोर्ट करत आहेत आणि यामुळेच निक्की 2 नंबर वरती आहे। आणि 1 नंबर वरती आपल्या महाराष्ट्राचा सूरज चव्हाण। सूरज चव्हाणला एवढा प्रतिसाद मिळत आहे, सूरज चव्हाणला एवढा सपोर्ट मिळत आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला असं वाटतंय की सूरज चव्हाणने बिग बॉस मराठी सीझन 5 ची ट्रॉफी सूरजनेच मिळवावी असं महाराष्ट्रीय जनतेला वाटत आहे। आणि त्याचमुळे सूरजला एवढा सपोर्ट, सूरजला एवढे वोट्स मिळत आहेत आणि सूरज आहे 1 नंबरवर। म्हणजेच आपल्याला माहित झालं आहे की बॉटम 2 मध्ये 2 कंटेस्टंट आहेत, घनश्याम आणि निखिल। म्हणजे या आठवड्यामध्ये घनश्याम आणि निखिल पैकी एक कंटेस्टंट घरी जाऊ शकतो, इविक्ट होऊ शकतो। ओपनिंग वोटिंग ट्रेंडला हे दोघे म्हणजे निखिल आणि घनश्याम बॉटम 2 मध्ये आहेत। तुम्हाला काय वाटतं या दोघांमध्ये कोणता कंटेस्टंट इविक्ट होऊ शकतो, कोणता कंटेस्टंट घराच्या बाहेर जाऊ शकतो, कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि अशाच इंटरेस्टिंग अपडेट्ससाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू सो मच।